याची साल पण काढायची नाही बघा. मस्त चटपटीत रेसिपी होणार आहे. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. टाकूया सुकलेली मिरची 5 ते 6, लसूण, खोबरं आणि जिरे एवढं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडासा खोबऱ्याची रेसिपी होती ही, बारीक करून घेतलेलं आहे. छान असं बारीक झाले हे. पटीत कैरीसाठी कैरी चिरून घेऊ. आता कैरीची साल काढायची नाही आपल्याला, अशीच कैरी चिरून घ्यायची. काढून टाकायचं. पटीत कैरी 8 ते 10 दिवस आरामशीर टिकते बघा. फ्रीजमध्ये तर महिनाभर टिकते. अशी उभी चिरून घेऊया कैरी. आतली कोय काढून टाकायची. पातळ आणि असे उभे काप करून घ्यायचे कैरीचे. बघा सर्व कैरी आहे ना आपली इथं चिरून झालेली आहे. आता कैरी आपण एका ताटलीमध्ये काढू. ती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की टाकूया. गॅस थोडासा कमी करू. टाकूया 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे मी इथं. गरम झाले की मोहरी टाकायची. आता आपल्याला जिरी नाही टाकायची. जिरी आपण मग अशी मिरची जिरी बारीक करून घेतलेली आहे ना. मग आता इथं फक्त मोहरी टाकलेली आहे. मोहरी भाजली की थोडासा हिंग टाकायचा. बघा आता टाकूया आपण हे बनवून घेतलेली मिरची, खोबरं आणि लसूण, जिरी छान बारीक वाटून घेतलेलं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आता हे तेलावरती. हळद छोटा चमचा, पाव चमचा हळद टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आता ह्या कैरीच्या फोडी टाकून मिडियम गॅसवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण हा बनवलेला मसाला आहे ना कैरीच्या फोडींना लागला पाहिजे. असं मिक्स करून घेऊया आणि टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ पण आहे ना टाकलं ना आपण आताच तर कैरीच्या फोडींना व्यवस्थित मीठ लागलं जातं. अर्धा चमचा मी मीठ. आता मिक्स करून घेऊ. गॅस एकदम सर्व छान मिक्स करून झालेलं आहे. आता 1 वाटीभर पाणी टाकायचं. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी, 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आपण पाणी टाकलं होतं ना, पाण्याला छान उकळी आलेली आहे. मस्त आता एवढ्याच पाण्यामध्ये ना कैरी आपली व्यवस्थित शिजणार आहे. आणि आपण याच्यामध्ये ना टाकणार आहोत 1 वाटी गूळ. गुळाला पण पाणी सुटतं ना, त्यासाठी पाणी काय करायचं थोडंच टाकायचं. 1 वाटी गूळ टाकलेला आहे. उकळी आल्यानंतरच गूळ टाकायचं म्हणजे गूळ पटकन विरघळतो. गूळ टाकून मस्त मिक्स करून घेतलेला आहे छानपैकी. आता झाकण ठेवून कैरी आपण 7 ते 8 मिनिटं आपण कैरी शिजवून घेऊया. थोडंसं पाणी कमी झाले बघा. असं ठेवायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. छान हे आटलेलं आहे. असं एवढं पातळ दिसतंय ना पण ते थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होते. एकदम परफेक्ट कैरी आपली इथं झालेली आहे. कैरी पण व्यवस्थित शिजली बघा. आणि कैरीचा गाळ वगैरे काही झालेलं नाही. जशा आपण फोडी शिजायला टाकल्या होत्या ना तशाच ह्या फोडी राहिलेल्या आहेत. आणि व्यवस्थित कैरी आपल्याला पाहिजे तशी शिजलेली आहे. तर मस्त चटपटीत ही आपली कैरी तयार झालेली आहे. गॅस बंद करून टाकूया. आणि हे थोडंसं 1-10 मिनिटं आपण थंड करून घेऊ. थंड झाल्यावर कैरी आपली मस्त थंड झालेली आहे आणि थोडीशी सेट पण झालेली आहे. अशी थंड झाल्यानंतरच सर्व करून घ्यायची. किती मस्त चमक आलेली आहे कैरीला आणि छान चटपटीत आपली ही रेसिपी झालेली आहे. मी तुम्हाला कैरीचं शिजवताना आहे ना गाळ पण झालेलं नाही आणि किती छान चटपटीत बघा. हे खायला पण खूप छान टेस्टी लागतं. जेवणासोबत तोंडी लावायला घेतलं ना तर तोंडाला पाणी सुटेल एवढी छान चटपटीत रेसिपी आपली इथं झालेली आहे. कैरी आहे ना मी सर्व करून घेतलेली आहे
आणि ही कैरी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बनवलेली कैरी कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीला.